कावड यात्रेला मुख्यमंत्री 2 वेळा येत आहेत. काय या कावड यात्रेचं वैशिष्ट्य असते आणि त्याची तयारी या वर्षीची कशी आहे? मला वाटते की मुख्यमंत्री साहेब गेल्या 3 वर्षापासून मुख्यमंत्री नसताना सुद्धा एकनाथभाई शिंदे या कावडला उपस्थिती त्यांनी दर्शवली होती. या वर्षी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे, उदयजी सामंत, संजयजी राठोड, भरतशेठ गोगावले, सुहासजी कांदे आणि संजय रायमुळकर साहेब हे या कावडमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. आणि ओम आपलं चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते ओम कयादू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत ही पदयात्रा येणार आहे. याच्यामध्ये लाखोच्या संख्येने शिवभक्त या ठिकाणी सहभाग नोंदवतील. गेल्या वर्षी नांदेड नाका परिसरात उपस्थित झालेले होते, पण यावेळेस मुख्यमंत्र्यांचा कावडमध्ये सहभाग कुठून कुठे असणार आहे, सभा कशी असणार आहे, काय बोलतील? यावेळेस तुम्हाला सांगतो की खटकाळी बायपास ते नांदेड नाका या ठिकाणावर मुख्यमंत्री साहेब येतील आणि नांदेड नाका इथे सर्व शिवभक्तांना ते संबोधित करतील आणि त्या ठिकाणी सांगता होईल. कावड यात्रेचं वैशिष्ट्य काय असणार आहे? शहरभर पोस्टर लावलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये टी-शर्टचं वाटप करण्यात आलेलं आहे. काय वैशिष्ट्य काय? दरवर्षीच असतं, या वर्षीच नाही, गेल्या अनेक वर्षापासून ही कावड यात्रा निघत असते आणि दर कावड यात्रेलाच तुम्हाला सांगतो की सर्व शिवभक्त स्वतःच्या खर्चाने हे जे आज हिंगोली तुम्हाला जी सजलेली दिसते ती काही एकाने सजवलेली नाही, हे संपूर्ण शिवभक्तांनी एक आपली जयघोष करत या ठिकाणी तुम्हाला सांगतो की बॅनरबाजी केलेली आहे. तुम्ही 2 दिवसापूर्वी म्हटलं होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच होतील आणि 160 जागा तुम्हाला मिळतील. काय तुमच्या कावड यात्रेच्या निमित्ताने महादेवाकडे प्रार्थना आहे? या भोळ्या शंकराच्या चरणी मी एवढंच साकडे घालन की 2024ला पुन्हा या महाराष्ट्राच्या राजगादीवरती सन्माननीय महाराष्ट्राचे पुन्हा आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेच बसावं, ही भोळे शंकराच्या चरणी आम्ही सर्व शिवभक्त साकडं घालणार आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.